नमस्कार. आचार्य 90 FM वर सर्वांचे आपले मनपूर्वक स्वागत आहे. साने गुरुजी लिखित श्यामची आई या पुस्तकातील कथांचे वाचन करत आहोत. आज मी सौभाग्यवती अंजना घैसात. कथेचे नाव आहे कर्ज म्हणजे जिवंतपणीचा नरक. ही कथा आपणासमोर सादर करीत आहे. त्या दिवशी सावकाराचा माणूस कर्ज वसुलीसाठी आमच्याकडे आला होता. तो दूत आमच्याकडे घरी आला म्हणजे आईला मेल्याहून मेल्यासारखे होत असे. कर्जापायी सुख नाही. कर्ज म्हणजे जिवंतपणीचा नरक होय. कर्ज घेताना सुख वाटते, पण तेच ऋण घेताना सुख वाटते, पण त्यानंतर मात्र ते नेहमी रडविते, भिकेच लावते. कर्जाने स्वाभिमान जातो, मान हरपतो. कर्जाने मान नेहमी खाली होते. कर्ज म्हणजे मिंधेपणा, दीनपणा. सावकाराचा माणूस. वडील त्याची बडदास्त ठेवीत होते. घरात चांगली भाजी करावयास त्यांनी सांगितले. केळीची पाने आणून ठेवली. कढी कर व कढीत कडीलिंब टाक म्हणजे वास लागेल अशी आईला सूचना देऊन वडील शेतावर निघून गेले. तो मनुष्य ओटीवर बसला होता. आईने त्याला चहा करून दिला. घरातील पूड संपली होती. शेजारी घरी जाऊन आई ती पूड घेऊन आली. चहा पानानंतर आईने कढत पाणी त्याला आंघोळीस दिले. त्या कारकुनाने आंघोळ केली, परंतु स्वतःचे धोतरही त्याने धुतले नाही. सावकाराचा नोकर. श्रीमंताच्या कुत्र्यालाही मान असतो. श्रीमंताच्या कुत्र्यांचेही गरिबांना मुके घ्यावे लागतात. एकदा एका शेतकऱ्याला एका श्रीमंताचा कुत्रा चावावयास आला. शेतकऱ्याने त्या कुत्र्याला काठी मारली. त्या श्रीमंताने शेतकऱ्यावर खटला भरला व शेतकऱ्यास चक्क 25 रुपये दंड केला, असे मी वाचले होते. शेतकरी म्हणजे का माणूस आहे? साऱ्या जगासाठी खपणारा तो गुलाम. साऱ्या खुशाल चेंडूंना पोषणारा तो जणू पशूच. असे असून श्रीमंताच्या कुत्र्याला मारतो. मित्रांनो, हिंदुस्थानात पशु पक्षी यांना माणसापेक्षा अधिक मान आहे. देवळात कुत्रे कावळे चालतील, घरात पोपट मैना चालतील, परंतु हरिजन खपणार नाही. पशुपक्ष्यांवर प्रेम करणारे परंतु मानवाचा तिटकारा करणारे असे नराधम जेथे आहेत तेथे सुख, सौभाग्य व स्वातंत्र्य कसे येणार? त्या सावकाराच्या माणसाचे ते ओंगळ धोतर माझ्या आईला धुवावे लागले. माझ्या पुण्यशील आईच्या हातून ते अमंगळ वस्त्र धुतले गेले. आईचा हात त्या धोतराला लागून ते धोतर वापरणारा पवित्र व्हावा असाही ईश्वराचा हेतू असेल. परमेश्वराचे हेतू अतर्क्य आहे. तो शुद्धीचे कार्य कसे कोठून करून घेईल याचा नियम नसतो. माझे वडील शेतावरून आले. तुमचे स्नान वगैरे झाले का असे त्यांनी कारकुनाला विचारले. तो होय म्हणाला. तुमची वाट पाहत होतो. तुमच्याजवळ बोलून हिशेब करून पैसे घेऊन मला सायंकाळी विसापूरला मुक्काम करावयाचा आहे. आज रात्री तेथे वस्तीला राहीन असे तो म्हणाला. बरे, मी स्नान करतो, लवकरच पूजा वगैरे आटोपतो. तुम्ही थोडी विश्रांती घ्या असे त्यास सांगून वडील आंघोळीस गेले. स्नान करून ते आले व पूजेला बसले. आईला त्यांनी हळूच विचारले, त्यांना चहा वगैरे करून दिलास की नाही? कोठून तरी आणून द्यायचा होतास. आई म्हणाली, सारे काही दिले. त्याचे धोतरही धुवून वाळत घातले आहे. एकदाची धिंका जाऊ दे इथून लवकर. आई त्रासली होती, संतापली होती. वडील शांतपणे पूजा करू लागले. ते शांत होते, तरी त्यांची मनातील खिन्नता बाहेर डोकावत होती. घरच्या देवाची पूजा करून वडील देवळास गेले. आईने पाटपाणी केले. धाकटा पुरुषोत्तम शाळेतून आला. त्याने ताटे घेतली. वडील लवकरच देवळातून परत आले. उठा वामनराव, हातपाय धुवा असे वडील त्यांना म्हणाले. या बसा, येथे सोळे नसले तरी चालेल, काही हरकत नाही असे वडील त्यांना म्हणाले. जे वडील आम्हा 16 ओळ्यासाठी बोलावयाचे त्यांना तो ओवळा मनुष्य स्वतःच्या शेजारी चक्क चालला. जणू तो सावकाराचा मनुष्य देवच होता. त्याची हांजी करणे, त्याचा उदो करणे एवढेच वडिलांचे काय काम होते. काय करतील? हा एवढा मिंधेपणा, हा तेजोभंग, ही सत्वहानी कशाने झाली? एका कर्जामुळे. कर्ज का झाले?
लग्न मुंजीतून वाटेल तसा खर्च केल्याने, पूर्वीच्या इतमामाप्रमाणे राहण्याने, या खोट्या कुलाभिमानामुळे, अंथरूण पाहून पाय न पसरल्यामुळे, भांडणाने, भाऊबंदकीने, कोर्ट कचेऱ्यामुळे, कर्ज फेडाव्यास ताबडतोब न उठल्यामुळे, कर्ज उरावर बसत होते तरी जमिनीचा मोह न सुटल्यामुळे, गड्यांनो तुमच्या बायका माणसांची, पोरा बाळांची अब्रू चव्हाट्यावर येऊ नये, अब्रूचे धिंडवडे होऊ नये असे जर वाटत असेल तर कर्जाला स्पर्श करू नका. कर्ज असेलच तर शेत, भात, दागदागिने सारे काही विकून आधी कर्जमुक्त व्हा. पाने वाढली. वामनराव व आमचे वडील जेवावयास बसले. पुरुषोत्तम, छानदार श्लोक म्हण. वामनराव शाबासकी देतील असा म्हण, वडिलांनी सांगितले. पुरुषोत्तमाने श्लोक म्हटला, परंतु त्याला शाबासकी देण्या इतकेही वामनरावांचे हृदय नव्हते. सावकाराकडे राहून तेही निष्प्रेम, अनुदार होत चालले होते. आढ्यताखोर व दिमागबाज होत चालले होते. संकोच नका करू वामनराव, भाजी घ्या आणखी, वाढ ग आणखी एक पळीभर, असे आईस सांगून आग्रहपूर्वक वामनरावास वडील जेववीत होते. वामनराव विशेष काहीही बोलत नव्हते. तो साधा स्वयंपाक त्यांना आवडलाही नसेल. चमचमीतपणा स्वयंपाकात नव्हता. शेवटी जेवणे झाली. वामनराव व वडील ओटीवर बसले. वामनरावास सुपारी, लवंग देण्यात आली. त्यांना त्या वयाला ताजे पाणी पाहिजे होते, म्हणून फासाला तांब्या लावून पाणी आणण्यासाठी पुरुषोत्तमला विहिरीवर धाडले. थंडगार पाणी घेऊन तो आला. वामनराव प्यायले. आई घरात जेवावयास बसली. मग काय भाऊराव, व्याजाचे पैसे काढा. तुम्ही आजचा वायदा केला होता. आज 75 रुपये तरी तुम्ही दिलेच पाहिजे. खेळ फुकट दौडू नका. तुम्ही सांगितले होते आज यावयाला, म्हणून आलो. वामनराव बोलू लागले. हे पहा वामनराव, 10 मण भात होते, ते सारे विकले. त्याचे काही पैसे आले. काही नाचण्या होत्या, त्या विकल्या. इकडून तिकडून भर घालून 25 रुपये तुमच्यासाठी बांधीव तयार ठेविले आहेत. आज इतकेच घेऊन जा. मालकांची समजूत घाला. आमच्यासाठी 4 शब्द सांगा. पैसे काही बुडणार नाहीत म्हणावे. हळूहळू सारा फरशा पाडू, बेबाक करू. जरा मुले मोठे होऊ देत, मिळवती होऊ दे. एक यंदा प्रिव्हियसमध्ये आहे. हे पहा वामनराव, शेणातले किडे का शेणातच राहतात, ते बाहेर पडतातच. माझे वडील अजिजी करून सांगत होते. ते मी काही ऐकणार नाही. पैसे घेतल्याशिवाय येथून हलणार नाही. एक नवीन घर बांधले, त्याच्यासाठी तुमच्याजवळ पैसे आहेत. मुलांना इंग्रजी शाळेतून शिकवण्यासाठी तुमच्यापाशी पैसे आहेत. फक्त सावकाराचे देणे देण्यासाठी मात्र पैसे नाही. अहो, सावकारांचा वसूल आला नाही तर आम्हास तरी पगार कोठून मिळणार? ते काही नाही. आम्हाला मालकासमोर उभे राहावयास शरम वाटते. रुपये द्या. वामनराव रागाने, बेमुहूर्तखोरपणे बोलत होता. तो तरी काय करेल? तोही गुलामच. वामनराव, काय सांगू तुम्हाला? घर ते काय, अहो केंबळी घर, मापाच्या भिंती, तिचा आग्रह म्हणून बांधली मठी, उभारला हा गुरांचा गोठा. परंतु हे लहानसे घर बांधावयासही तिच्या हातातल्या पाटल्या विकाव्या लागल्या. वडील शर्मिंदे होऊन सांगत होते. वडील बाहेर बोलत होते. घरात आईच्या भातात डोळ्यातील टिपे गळत होती. पोटात शोक मावत नव्हता. भात गिळवत नव्हता. घर बांधायला पाटल्या विकल्या, सावकाराचे देणे देण्यासाठी बायको विका, असे वामनराव अगदी निर्लज्जपणे बोलला. विजयसारखी आई उठली. मोरीत हात धुवून ती बाहेर आली. तिच्या डोळ्यातून शोक संतापाच्या जणू ठिणग्या बाहेर पडत होत्या. ती थरथरत होती. ओटीच्या दारात उभे राहून आई त्वेषानेच म्हणाली, या ओटीवरून चालते वा. बायको विका असे सांगायला तुम्हाला लाज नाही वाटत? तुमच्या जिभेला हाड आहे की नाही? तुम्हाला बायको आहे की नाही? येथून चालते वा व सावकाराला सांगा की घरादाराचा लिलाव करा, परंतु असे बोलणे ऐकू नका. खुशाल दवंडी पिटा, हो खुशाल दवंडी पिटा, जप्ती आणा, परंतु पोरा बाळांच्या देखत असे अभद्र बोल बोलू नका.
ठीक आहे, आम्ही तरी त्याचीच वाट पाहत आहोत. या महिन्यात तुमच्या घरादाराची जप्ती नाही झाली तर मी वामनराव नव्हे. एका बाई माणसाने भाऊराव आमचा असा अपमान करावा? वामनरावांनी वडिलांना विचारले. तू घरात जा. जातेस की नाही? माझे वडील रागाने बोलले. आई निमूटपणे घरात गेली व रडत बसली. अश्रूंशिवाय कोणता आधार होता हो तिला? बाहेर ओटीवर वडील वामनरावांची समजूत घालीत होते. हो ना करता करता 25 रुपये घेऊन कारकून निघून गेला. वडील घरात आले. तुम्हा बायकांना कवडीची अक्कल नसते. तुम्हाला काहीही समजत नाही. सकाळपासून किती जपून त्याच्याजवळ मी वागत होतो. त्याची मनधरणी करीत होतो. चुलीजवळ फुंकीत बसावे एवढेच तुमचे काम. उद्याचे मरण तुम्ही आज ओढवून घ्याल. रागाने का कोणते काम होत असते? गोडी गुलाबीने घ्यावे लागते. आमची कशी ओढाताण होत असेल त्याची तुम्हाला काय कल्पना? वडील आईला बोलू लागले. पदोपदी अपमान करून घेण्यापेक्षा आज मेलेले काय हो वाईट? कुत्र्यासारखे हिडीस पिडीस करून घेऊन जगण्यात काय आहे हो गोडी? उद्यापेक्षा आजच मरणी म्हणजे सोने आहे. आणू द्या जप्ती, होऊ द्या लिलाव. आपणही मोलमजुरी करू. मथुरीच्या तिकडे राहाव्यास जाऊ. मजूर सुद्धा असली मेली असली अभद्र बोलणी, अशी घाणेरडी बोलणी ऐकून घेणार नाहीत. चला आपण मोलमजुरी करू. धरित्रीवर निजू. झऱ्याचे पाणी पिऊ. झाडाचा पाला ओरबडून खाऊ. चला. आई भावना विवश झाली होती. बोलणे सोपे, करणे कठीण. वडील असे बोलून बाहेर निघून गेले. धाकटे भाऊ आईजवळ जाऊन म्हणाले, आई रडू नकोस ग. तू रडलीस म्हणजे आम्हाला रडू येते. आई तू सांगशील ते काम आम्ही करू. रडू नकोस आई. लहान मुले मोठ्या आईची समजूत घालीत होती. हो, लहान मुले मोठ्या आईची समजूत घालीत होती. फुले झाडाला आधार देत होती. फुले झाडाला आधार देत होती. करुण असे ते दृश्य होते. श्यामची आई या पुस्तकात आवडली असेल. आता मी सौ वंजना घैसास तुमची रजा घेते. तुम्ही ऐकतच राहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ.